मेथीची भाजी आहे ना सारखी सारखी खाऊन आता मुलांनाही कंटाळा आलेला आहे. त्यामुळं म्हटलं मेथीची भाजी बनवण्यापेक्षा मेथीच्या पुऱ्या बनवाव्यात आणि त्यामुळे ना मी अशा ह्या मेथीच्या पुऱ्या बनवल्यात. एकदम साध्या सोप्या पद्धतीने एकदम खुसखुशीत अशा मेथीच्या पुऱ्या. तर चला, तुमच्या सर्वांचं आहे ना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. तर मेथीच्या पुऱ्या बनवण्यासाठी मी ही मेथीची भाजी निवडून घेतलेली आहे, धुवून घेतलेली आहे आणि थोड्याशा अशा जाड काड्याही घेतलेल्या आहेत. कारण आहे ना त्याच्यामध्ये भरपूर जीवनसत्व असतात, त्यामुळं काड्याही घेतलेल्या आहेत आणि धुवून घेतलेली. तर आता आहे ना भाजी कापून घेते. मेथीच्या भाजीच्या आहे ना मी ज्या काड्या घेतलेल्या आहेत त्या खूप निबार नाही आहेत, कोवळ्याच आहेत. आणि ना मेथी ना मी एकदम बारीक अशी ना कापून घेणार आहे. तरी की नाही आता मेथी ना मी कापून घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ना हे गव्हाचे पीठ घालून घेते. हे 3 वाट्या आहे ना मी गव्हाचे पीठ घातलेले आणि ना 1 वाटीभर आहे ना हे डाळीचे पीठही घातलेले. डाळीच्या पिठामुळे की नाही पुऱ्यांना छान अशी टेस्ट येते, त्यामुळे 1 वाटी डाळीचे पीठ घातलेले. ह्या पिठामध्ये ना मी घातलेला आहे अर्धा चमचा ओवा, एक ना अर्धा चमचा हे जिरा घातलेले आणि ना ही हळद घातलेली आहे. हे ना मीठ टाकून घेतलेले आणि ना आता ही वरून आहे ना अशी छान अशी कोथिंबीर टाकलेली आहे. पुऱ्या आहेत ना तिखट होण्यासाठी आहे ना हे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. थोडीशी ना जाड अशी कोथिंबीरीच्या काड्या घेतलेल्या आहेत. ह्या लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि ना आता ह्याही बारीक करून घेते. ही आहे ना मी हिरवी मिरची आणि लसणाची जी पेस्ट करून घेतलेली आहे ती आता टाकून घेतलेली आहे. पुऱ्यांमध्ये ना तीळही छान लागतं, त्यामुळे हे तीळ टाकलेले. हे लिंबू आहे तर थोडंसं लिंबू पिळून घेते आणि ना आता पुऱ्यांसाठी ना अशी घट्ट कणिक मळून घेते. पुरी बनवण्यासाठी ना हा गोळा मळून घेतलेला आहे. आता पुऱ्या लाटून घेते आणि ना पुऱ्या लाटण्यासाठी आहे ना मी एक चपातीच लाटणार आहे आणि मग कापून घेणार आहे. मी ना आता ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि थोडीशी जाड लाटलेली आहे. थोडी जाड लाटल्यामुळे ना पुऱ्या छान टम्माशा फुगतात, त्यामुळे थोडीशी जाड लाटलेली आहे. आणि पुऱ्या इतकी नाही मी वाटीच्या साह्यानं कापून घेते, कारण आहे ना वाटीनं कापल्यामुळे की नाही एकसारखा आकारही येतो आणि दिसतातही छान, त्यामुळे ह्या वाटीनं कापून घेतलेल्या आहेत. आणि ह्या पुऱ्या इतकी नाही 2-3 दिवस छान अशा टिकतात, त्यामुळं प्रवासाला नेण्यासाठी ना छान असा पर्याय आहे. आणि घरामध्ये की नाही मधल्या वेळेस खाण्यासाठी किंवा चहाच्या वेळेस खाण्यासाठी अशा पुऱ्या करून ठेवल्या तर 2-3 दिवस आहे ना मुलं मध्ये आधी वेगळं काय ते खाण्यापेक्षा आहे ना अशा पुऱ्या आहे ना खाऊ शकतात. मेथीची भाजी आहे ना मुलांना सारखी सारखी खायला नको वाटते, त्यामुळं पुऱ्या बनवल्या ना तर एकदम आवडीने सगळेच खातात. काही वेळेस आहे ना मेथीची भाजी थोडी कडवट असते, कारण देशी मेथी आहे ना थोडी कडवट लागते, तर त्यावेळेस आहे की नाही भाजी मुलं खात नाही, तर त्यामुळं आपली चिडचिड होते भाजी खात नाही म्हणून. त्यावेळेस आहे ना त्यापेक्षा आहे की नाही अशा छान अशा पुऱ्या बनवून ठेवल्या तर आहे ना आपली चिडचिड होत नाही आणि सगळेजण आहेत ना आवडीनंच आहे ना पुऱ्या खातात आणि त्यांच्या पोटातही ना पौष्टिक अशी मेथीची भाजी जाते. तर आहे ना आता आहे ना उरलेल्या ज्या पुऱ्या आहेत ना त्या सगळ्याच बनवून घेते, म्हणजे एकदम आहे ना तळता येतील, त्यामुळे सगळ्याच पुऱ्या आहे ना अशा एकदम बनवून घेते. कढईमध्ये ना मी आता तेल ओतलेलं आहे आणि तेल गरम झालेलं आहे. चेक करून बघितलं तर तेल आता गरम झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये ना पुऱ्या टाकून घेते. एकदम अशा खुसखुशीत झालेल्या आहेत पुऱ्या छान.